थांबा. पुढची काही मिनिटे तुमच्या विचारांना नवी दिशा देऊ शकतात. जर तुम्ही संघर्ष करत असाल, मेहनत करूनही यश मिळत नसेल आणि मनात वारंवार हार मानण्याचे विचार येत असतील, तर स्वामींचा आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या संघर्षाचे खरे कारण समजेल. स्वामी म्हणतात, संघर्षाशिवाय यशाची गोडी कळत नाही. पण बाळांनो, यामागे एक अतिशय मोठे सत्य दडलेले आहे. हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी सध्या संघर्ष करत आहे, जी आयुष्यात दुःखाला सामोरी जात आहे आणि जिच्या मनात सतत हा प्रश्न येतो, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का आहेत. स्वामी म्हणतात, ज्याने संघर्ष पाहिला नाही त्याला यशाची खरी किंमत कधीच कळत नाही. बाळांनो, आपण अनेकदा दुसऱ्यांचे यश पाहतो आणि विचार करतो, याचे जीवन किती छान आहे, याला सर्व काही सहज मिळाले आहे. पण आपल्याला त्यांच्या संघर्षाची कथा दिसत नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे अनेक अपयश, अनेक अश्रू आणि अनेक जागून काढलेल्या रात्री असतात. विचार करा जरा, जर शेतकऱ्याने रात्रंदिवस मेहनत केली नसती तर त्याला पीक मिळाले असते का? जर विद्यार्थ्याने अभ्यास केला नसता तर त्याला यश मिळाले असते का? तसेच तुम्हालाही संकटांचा सामना करावा लागेल, तेव्हाच तुम्ही खंबीर बनाल. कारण संघर्ष हा यशाचा पाया असतो. स्वामी म्हणतात, सोन्याला चमक यावी म्हणून सोन्यालाही अग्नीत तापावे लागते. त्याचप्रमाणे माणसालाही मोठे व्हायचे असेल तर संघर्षाच्या आगीतून जावेच लागते. आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, कदाचित आर्थिक समस्या असतील, घरातील ताणतणाव असेल किंवा लोकांनी तुमची साथ सोडली असेल. पण लक्षात ठेवा, हे दिवस कायमचे नाहीत. आजचा संघर्ष उद्याच्या यशाची तयारी करत असतो. बाळा, संघर्ष सुरू होताच हार मानायची नसते. माझ्याकडून काही होणार नाही असे कधीच म्हणायचे नसते. जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो, जो लढत राहतो, यश त्यालाच मिळते. म्हणून संकटे आली म्हणून थांबू नका. कारण नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक खडकांशी टक्कर घ्यावी लागते. जर नदीने मध्येच हार मानली असती तर ती कधीच समुद्राला मिळाली नसती. तुमचे आयुष्यही असेच आहे. आज तुमच्या मार्गात अडथळे आहेत, पण हे अडथळे तुम्हाला थांबवण्यासाठी नाहीत, ते तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले आहेत. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने खूप दुःख सोसले आहे त्यालाच सुखाची खरी किंमत कळते. भूक लागल्याशिवाय अन्नाची गोडी कळत नाही. बाळांनो, आज तुम्ही जे कष्ट करत आहात, आज तुमच्या डोळ्यात जे अश्रू आहेत, आज ज्या वेदना तुम्ही सहन करत आहात, या सर्व गोष्टींचे फळ एक ना एक दिवस तुम्हाला नक्की मिळणार आहे. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळ आल्यावर नक्की मिळणार आहे. स्वामी आपल्या भक्तांची मेहनत कधीच वाया जाऊ देत नाहीत. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा, नकारात्मक विचार दूर करा आणि लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. लोक संघर्षाच्या काळात साथ देत नाहीत. आपल्यावर आलेली वेळ आपल्यालाच निभवावी लागते. तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा. रोज थोडी थोडी प्रगती करा. छोटे छोटे पाऊल टाका, पण मध्येच थांबू नका.
कारण ही छोटी पावले तुम्हाला मोठ्या यशापर्यंत घेऊन जातील आणि जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल संघर्ष हा शाप नव्हता, तो तर तुमच्या यशाचा मार्ग होता. बाळा, संघर्षाला घाबरू नकोस, अडचणीत हार मानू नकोस, अपयशात प्रयत्न सोडू नकोस आणि कितीही लोक विरोधात असले तरी ध्येयाचा मार्ग सोडू नकोस. स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नकोस, कारण संघर्षाशिवाय यशाची गोडी कळत नाही. जय जय स्वामी समर्थ. तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.